लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। 6 महिन्यापासूनची अखेर प्रतीक्षा संपली। लाडक्या बहिणींना आता एकत्रच येणार 4,500 रुपये थेट बँक खात्यावरती। लाडक्या बहिणींना सगळ्यात मोठा दिलासा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सगळ्यात मोठी घोषणा। ज्या महिलांच्या बँक खात्यावरती गेल्या 6 महिन्यांपासून पैसे आले नाहीत त्यांना देखील सरकारने पैसे टाकण्याचा घेतला निर्णय। फक्त तुम्हाला ही 2 कामं करायची आहेत। ही 2 कामं केली की तुमचे बंद झालेले पैसे देखील तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती येणार। ज्या ज्या महिलांचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत आलेले नाहीत, तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि तुमचे पैसे आलेत की नाही, जर आले नसतील तर नाही म्हणून खाली कमेंट करा। ही अशा स्वरूपाची माहिती आपण सरकारपर्यंत पोहोचवू। तेव्हा तुमच्या बँक खात्यावरती पैसे येण्यासाठी तुम्हाला एक कमेंट करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून संपूर्ण माहिती आपण सरकारला सादर करू शकतोय। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत आजपासून पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती थेट 4,500 रुपये जमा होणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे। या निर्णयामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार काही लाभार्थी महिलांचे हप्ते विविध तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित होते। आधार लिंक नसणे, बँक खात्यांची केवायसी अपूर्ण असणे, नावांमध्ये तफावत असणे किंवा बँक खाते बंद असणे यासारख्या कारणांमुळे अनेकांना पैसे मिळवण्यात अडचणी येत होत्या। या सर्व अडचणी दूर करून पुढील 8 दिवसामध्ये प्रलंबित रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। ज्यांचे पैसे थांबले त्यांनी काय करायचं, आता सरकारने सगळ्यात मोठा त्यांना एक नवीन संदेश दिलाय। ज्या महिलांच्या खात्यावरती अद्याप पैसे आले नाहीत त्यांनी खालील गोष्टी तात्काळ करून घेणं गरजेचं आहे। तेव्हा आज ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यातील जवळजवळ 28 जिल्हे आता याला पात्र आहेत। मात्र पहिल्या हप्त्यामध्ये 12 जिल्ह्यातीलच महिलांचे पैसे येतील। ते जिल्हे कोणते ते देखील आपण आता पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, कालच आदिती तटकरे यांनी म्हटलंय की मंत्रिमंडळाची याला मान्यता मिळाली असून जवळजवळ 3100 कोटी रुपये लाडक्या बहिणींच्या या महिन्याच्या हप्त्यासाठी जमा करण्यात आलेले आहेत। तेव्हा हे पैसे आता महिलांच्या खात्यावरती जमा होतील। आता ज्यांच्या खात्यावरती पैसे आले नाहीत त्यांनी काय करायचं, त्यांनी करायच्या तात्काळ या 5 गोष्टी। बघा, पहिली गोष्ट आहे तुम्हाला आधार बँक खाते लिंक तपासून घ्यायचे आहे। बँकेत जाऊन तुमचं आधार लिंक आहे का, तुम्ही केवायसी केली आहे का हे तपासून बघायचंय। तुम्हाला हे माहीत पडत नाही, बँकेत जाऊन तुम्हाला हे तपासावं लागेल। आपले आधार कार्ड संबंधित बँक खात्याशी जोडले आहे का याची खात्री करून घ्यायची आहे। केवायसी पूर्ण आहे करा। बँकेत जाऊन आवश्यक कागदपत्रांसह केवायसी प्रक्रिया तुम्ही पूर्ण करावी। तुमच्या नावामध्ये तफावत असेल तर ती लगेच दुरुस्त करा। काही चुकलं असेल तर आतापर्यंत या सगळ्या गोष्टी तुम्ही दुरुस्त करून घ्यायच्यात। आधार, बँक खाते, अर्जातील नाव एकसारखं असणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी तुम्ही ती सगळी कामं सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसात करून घ्यायची आहेत। मोबाईल नंबर अपडेट करा। बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर सक्रिय असावा। सरकारने स्पष्ट केले आहे की या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 8 दिवसांच्या आत सर्व प्रलंबित हप्ते संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जातील। ही मुख्यमंत्र्यांनी घोषणा आजच करून टाकली आहे। महिलांमध्ये आनंदाचं वातावरण सुरू झालंय। या घोषणेनंतर राज्यभरातील महिलांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। वाढती महागाई, घरगुती खर्च, शिक्षण, महिलांवरती आर्थिक ताण वाढलाय। अशा परिस्थितीमध्ये हे 5,000 रुपये म्हणजे 4,500 रुपये मिळणं खूप मोठा आधार आहे असं महिलांनी म्हटले। अनेक महिलांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत देखील केलंय। ही योजना नियमितपणे सुरू राहावी, ही योजना मध्ये कुठेही बंद करू नये असं महिलांनी सरकारला सांगितलंय। तेव्हा
फडणवीस यांनी देखील या योजनेमागे पाठीमागे सगळ्यात मोठी घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही पात्र महिलेला निधीपासून वंचित ठेवले जाणार नाही असे एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे. खात्री करण्यासाठी जिल्हा प्रशासन बँक अधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत. तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाईन नंबर लवकरच आम्ही जारी करू असंही मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी आर्थिक मदत केवळ एक हप्ता नसून त्यांच्या स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय. ज्या महिलांचे पैसे अद्याप आले नाहीत त्यांनी आवश्यक कागदपत्र व प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी जेणेकरून त्यांचे पुढच्या 8 दिवसामध्ये पैसे त्यांच्या खात्यावर येतील. तेव्हा ज्यांचे पैसे आले नाही तेव्हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट नक्की करा जेणेकरून सरकारला देखील आपल्याला जाब विचारता येईल की या महिलांचे पैसे का बंद झाले आहेत. तेव्हा खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आमचा हा तुमच्या लाडक्या बहिणींचा असणारा नवीन चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक दिवसाच्या अपडेट बघायला मिळतील.